आज पौर्णिमेचा दिवस. पौर्णिमेच्या रात्रीची वाट बघता बघता अमावस्या कधीच संपली. पण माझ्या घरामध्ये अजूनपर्यंत कधी पौर्णिमेचा प्रकाश पडलाच नाही. आज जरी या चंद्राचा प्रकाश माझ्या घरात पडला नाही तर मी या देवाला माझा 7 जन्मीचा वैरी मानेन. काही अघटित घडलं ना तर परमेश्वर सुद्धा माझा शत्रूच राहील. आता मी नाही सहन करू शकत. सगळ्या सीमा संपल्या. केतन भाऊजींना नोकरी लागली ना पण माझं बाळ काळानं हिरावून घेतलं. परिस्थितीच तशी होती. अंजली? होय होय मीच अंजली. होय वहिनी. अंजू तो आतमध्ये जा. त्या दिवशीचा प्रसंग वहिनी. तो नालायक अनिकेत आणि हरामखोर तो वासू काका अंजलीवरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असून गावातील लोक त्यांच्या मार्गावर होते. त्या लोकांनी त्यांना बेदम मारून टाकले. त्यात तो अनिकेत जागीच मरण पावला आणि वासू काकाला त्याच्या खुनाच्या आरोपात अटक केली. आणि अंजली डोक्यावर पडल्याने तिला थोडं समजायला लागलं. आणि माझा दामू दादा त्याचं काय? खूप शोधलं ग. दामूला खूप शोधलं ग वहिनी पण मिळालाच नाही ग. पण तो खूप थांबून गेला ग. गावातल्या लोकांकडून ऐकायला मिळालं वहिनी त्याला काही व्हायच्या आधीच आपण त्याला शोधलं पाहिजे. आणि मी त्याला लवकरच दवाखान्यात घेऊन जाईल. त्याला बरं करेन आणि माझ्याकडेच ठेवेन. त्याला सुखी ठेवेन. अगं दामूने आपल्या शरीरातून 2 बाटल रक्त दिलं ग. एक बाटल विकून औषधी गोळ्या घेतले आणि एक बाटल रक्त दिलं ग. पण वहिनी त्याचा काहीच फायदा नाही झाला ग. नालायक अनिकेत त्यांनी सर्व रक्त फोडून टाकलं ग. त्या रक्ताचा काहीच अर्थ नाही लागला ग वहिनी. काहीच अर्थ लागला नाही. अगं त्याला माहीत झाल्यानंतर काय वाटेल ग वहिनी त्याला. अगं बहिणीसाठी इतकं सारं करते पण काळ हा माझ्यावर उलटतो वहिनी. हो ना भाऊजी. त्याच्या रक्ताच्या थेंबामुळेच त्याचा थेंब सुद्धा उपयोगी पडला नाही. माझं एक स्वप्न होतं ग बहिणी. अगं मला माझ्या गुड्डूला खूप शिकवायचं होतं ग आणि शिकवून त्याला डॉक्टर बनवायचं होतं.
गावातील लोकांची सेवा करायची होती का आपल्या गोष्टी? पण सगळे स्वप्न अधुरे राहिलेत गा बहिणी, सगळे स्वप्न अधुरे राहिले. तसंच स्वप्न होतं भाऊजी माझ्या दामू काकांचं. खूप थाटामाटात करायचं. त्याच्या लग्नाची आठवण येत राहायची. आणि माझ्यासोबत गुड्डू असायचं. पण स्वप्नच राहिलं. ती स्वप्न सुद्धा फक्त आणि फक्त रात्रीभरच असतात ग. आणि जेव्हा मग जाग येतो ना वहिनी, तेव्हा त्याचा काही उपयोग नाही ग. काही उपयोग. स्वप्न ते स्वप्नच हवेमध्ये उडून जातात धुगाप्रमाणे काय. तुमच्या सुखदुःखात माझे लक्ष होती का तुमच्याकडे? आणि माझ्या सुखदुःखामध्ये तुमची आठवण यायची का मला? होतो ग मी, होतो. तुमच्या सुखदुःखात माझे लक्ष असायची का तुमच्याकडे? दादा, आता मी तुला जाऊ देणार नाही. हो ग ताई, हो ग. अगे हे घर माझं आहे, माझ्या आई वडिलांना बांधलं ग. पण याचं रक्षण तू केलंस ग ताई, तू केलंस ग. दादा, नाही पण मी काय म्हणतो, हे सगळं प्रश्न मलाच विचारता तुम्ही? गुड्डू कुठं आहे? केतन ताई, केतन कसं असं गप्प का तुम्ही? का रे गप्प माझ्याशी? सांगा मला, गुड्डू कुठं आहे? माझे गुड्डू काय काय केतन सांगतो तो खरं आहे का? केतन खरं आहे? मला कसं तरी होतं का? मला पाणी पाजेल का थोडं? मला कसं तरी होतं रे केतन. पण गुड्डू जाऊ शकत नाही रे आपल्याला सोडून. अरे मला त्याला मोठं अधिकारी बनायचं होतं रे, मोठं अधिकारी बनायचं होतं. तू बघ आकाशामध्ये कसं चमकतो. ताई आपला गुड्डू जाऊ शकत नाही का? तो बघ आकाशामध्ये कसं चमकतोय. केतन तो बघ. मला माफ कर रे, मला माफ कर. नाही साहेब नाही. माझी ताई पवित्र आहे हो. तिला आपलंच करा, तिला आपलंच करा. ते निर्दोष आहे हो. माझं चुकलं. मला माफ उडायचे दिवस होते, मारायचे दिवस होते. त्याचे पंकज चाटवीत टाकलास रे. केतन या घराच्या राजांचं तूच आहेस रे. या घराच्या राजांचं तू आहे. नाही साहेब माझ्या ताईला माफ करा तुम्ही. शेवटचं माफ करा. मी जातो ताई. खरा राजांचं तूच आहेस रे या घराचं रे. मी
घर धागे दुखाचे एक धागा